स्वागत करू निकम काका आणि काकांचं नाव हा पोकळे काका हे वयस्कर मंडळी इथे सामना बघत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करूया. जास्त वेळ लावू नका, फिल्डिंग लावून घ्या. अल्पेश दळवी आपल्याला विनंती आहे. तर माझी विनंती आहे सर्व खेळाडूंना की सर्व प्लेयर्सना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडंसं बाजूला उभं राहायचंय, कारण की मान्यवरांना हा सामना एन्जॉय करायचा आहे. या सामन्याचा आनंद मान्यवरांना घ्यायचा आहे. तर मी विनंती करतो सर्व खेळाडूंनी थोडंसं बाजूला उभं राहायचंय प्लीज. अजित कमिटी ॲज अ मेंबर तुम्ही सर्वांना सगळ्यांना साईडलाच घ्या. तो चलिए धन्यवाद अनिल कोहली सर और नीलेश नाइक सर. थोड़ा आवाज़ बढ़ा लीजिए, आखिरी मैच है निश्चित रूप से. और नीलेश नाइक सबसे गुजारिश करना चाहूँगा, नीलेश सर थोड़ा सा देखिए कई सारे यहाँ पर मान्यवर अतिथि उपस्थित हैं. बिल्कुल थोड़ा आप उस चीज़ों का जिक्र रखिए, क्योंकि पहली मरतबा मैं इस विभाग में इस इलाके में आता हुआ. मैं हूँ बाबूशाह निश्चित रूप से पनमेल MIDC तलोजा. और नीलेश नाइक सर देखिए बात करेंगे सुधागढ़, एक बहुत बढ़िया आवाज़ है जिनकी आवाज़ देखिए आज ठाणे रायगढ़ नहीं पूरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में. लेकिन हमारे मंच के ऊपर देखिए जिन हस्ती का मैंने सुबह के समय भी जिक्र कर रहा था, सबके लाडले सबके प्यारे निश्चित रूप से प्रकाश भाव देसाई साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं. माजी जिला प्रमुख शिवसेना रायगढ़ से देखिए उनका तहे दिल से स्वागत है. और मैंने सुबह के समय भी ये बात किया था कि हमारे पास ना कोई ICC ना कोई BCCI की मदद है. हमारे पास देखिए महाराष्ट्र में आज ऐसे इंसान हैं जिन्होंने इस टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा देते हुए आज समाज के साथ साथ अगर आज इस अंतर्राष्ट्रीय लेवल तक कहते हैं टेनिस क्रिकेट को पहुंचा गया है, तो इन मान्यवर अतिथि का बहुत बहुत स्वागत है. और उसके साथ साथ बात करेंगे परली पंचायत लीग 2022 है, बहुत बढ़िया देखिए इनकी तरफ से आयोजन कमेटी की भी तारीफ करना चाहूँगा. अमित दादा वास्कर लीजिए, उनके साथ पंकज दादा देसाई लीजिए, उपाध्यक्ष खजिनदार देखिए सल्लागार कई सारे हैं. बहुत बढ़िया काम उनके माध्यम से. तर आमचे सुरेश काका जाधव जिथे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसेच भावेश गायकवाड यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कंटिन्यू बाबूशाह सर. हाँ बिल्कुल अनिल कोहली सर, आप भी थोड़ा मेहमानों का बिल्कुल ध्यान जिक्र रखिए. मैं यही बात कर रहा हूँ, मैं मुकाबला की तरफ चलूँगा. तो चलिए हमारे मंच के ऊपर देखिए बड़े हम जिक्र किए प्रकाश भाव देसाई साहब. देखिए इसलिए तो कहते हैं दोस्तों काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखें, CCTV पर नहीं. आज देखिए साहब ने जो काम आज समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा देते हैं. चलते हैं फाइनल मैच. पहली गेंद के ऊपर देखिए पर शॉर्ट स्क्वायर लेग को वेट किया और डीप मिड विकेट से फील्डर आए, लेकिन बन गए दर्शक. आता हुआ 4 रन. को वीरेंद्र सहवाग कहते हैं. तो चलिए यहाँ पर रिया डीजे देखिए बात करेंगे. रुपेश जी तैयार हो चुके हैं निश्चित रूप से. बहुत बढ़िया साथ दिया आज के दिन के ऊपर. और पहली गेंद के ऊपर देखिए चौका गिरने के साथ गेंदबाज ओहो उसके बाद किनारा लिया, भाग्य का साथ बाल बाल बचे. चौके खाने के बाद यहाँ पर वापसी करते हुए, इससे कहते हैं बादाम खाने से उतना अकल नहीं आता है, गलती करने से जितनी अकल आती है. इंसान गलती करते हैं तो उन्हें सीखने के लिए 100 चीज़ें बचा रहता है. कहते हैं ना एक गलती से आप पूरी किताब पढ़ सकते हो. तो उसी तरह से देखिए चौके खाने के बाद बढ़िया लाइन लेंथ को यहाँ पर सुधारते हुए पूरा अतिथि मान्यवर उनका स्वागत. नीलेश सर आपसे भी गुजारिश करना चाहूँगा जैसे ओवर की समाप्ति हो या इनिंग की समाप्ति हो, बिल्कुल मेहमानों का जिक्र होना चाहिए. क्योंकि मैंने पहले ही बताया अगर आज टेनिस क्रिकेट है यहाँ तक पहुँचा है, 100 मीटर उनको वेट किया, लेकिन जब तक गेंद डीप लॉन्ग से आता तब तक दोनों बल्लेबाज देखिए 1 रन. ये भी अच्छी सोच है. कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए. हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना इतना आसान नहीं होता है. अगर चौके छक्के लगाना हर गेंद के ऊपर आसान होता तो फिर हर कोई बल्ला लेकर जाना कोशिश करता है. क्रिकेट में कहते हैं ना हमेशा ताकत की ज़रूरत नहीं, दिमाग प्लेसमेंट. अगर ताकत की ज़रूरत होती है तो WWE के जॉन शीना, रोमन रेंजर्स, अंडरटेकर, ये सब क्रिकेट के मैदान के ऊपर होते हैं. सिबा के देखिए हैट्रिक लगाते तो 500 पे अर्धशतक. पिछली मैच में देखिए क्या कमाल के सिबा दलवी ने अर्धशतक लगाए थे. इस बार देखिए समझबूझ का क्रिकेट खेल रहे हैं. कहते हैं ना दहशत हमेशा बंदूक की गोली से नहीं मचाया जाता है, कभी कभी दिमाग से भी मचाया जाता है. और इसी तरह की बल्लेबाजी आज देखिए क्रिकेट के भगवान जिन्हें कहा जाता है, क्रिकेट के गॉड जिन्हें कहा जाता है, 34,357 रन बनाने वाले सचिन रमेश तेंदुलकर. देखिए ऐसा नहीं कि चौके छक्के से कई सारे सिंगल डबल. 1 सेकंड. तसेच निलेश दादा सालुंके इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू इच्छितो. खरंच आम्ही आभारी आहोत तुमचे. तसेच ज्ञानेश्वर पांगार सुद्धा इथे आले, त्यांचं सुद्धा स्वागत. बढ़िया बढ़िया देखिए बात करेंगे ना
अनिल सर, हमारे मेहमान देखिए जिस तरह की शाम के समय यहाँ पर तशरीफ रखते हुए, आप यहाँ से अंदाज़ा लगा सकते हो, दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेल नहीं, जिंदगी का खेल है। और पूरी देखिए अतिथि मान्यवर है। शाम के समय देखिए दोपहर के बाद जब शाम का समय आता ना, कोई फैमिली के साथ घूमने के लिए, कोई चाय के समय बैठने के साथ, लेकिन यहाँ पर देखिए जो यहाँ पर परली पंचायत लीग 2022 में इन सभी मेहमानों का साथ उनका तहे दिल से स्वागत है। उम्मीद करते हैं ऐसे 100 साल जिएं और इस क्रिकेट को समाज के साथ साथ आगे लेकर जाएं। घुटना टेक तमाशा देखा पर उड़ाया, वाह रे वाह, फील्डर थे लेकिन गिली 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 चंपा, खुश हुए रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक डीजे। फोन है ना, वो आवाज़ कम कर रखिए, वो बहुत तेज बोलते हैं, एनर्जी बहुत बढ़िया। लेकिन यहाँ पर बात करेंगे टोटल की, बात करेंगे टोटल देखिए 13 रन, लेकिन शिवा दलवे क्या कमाल के बल्लेबाजी, बंदा आज देखिए बड़ा ताकत भी लगाता हुआ, जोर भी लगाता हुआ, क्लास भी दिखाता हुआ। और मैं हमेशा कहता हूँ डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर तू हिटमैन बनेगा। रोहित शर्मा देखिए लंबा इनिंग खेलने की ताकत। साउथ अफ्रीका के साथ के हिंदुस्तान टीम का हार हुआ, कारण क्या था पता है? यहाँ पे सब लोगों ने इनिंग्स खेला लेकिन लंबा इनिंग्स कोई नहीं खेल सके, जो डिकॉक ने करके दिखाया साउथ अफ्रीका टीम के लिए। इसलिए हिटमैन लंबा इनिंग्स, इसलिए तो मैं कहता हूं बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन बनने के लिए लंबा इनिंग्स खेलना पड़ता है। व्हाट ए शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन्स। के साथ टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 17 रन। प्रनिल सिंधे देखिए क्रिकेट का क्लास दिखाए, इसलिए तो कहता हूं जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। आज भी जैसे बड़े बड़े खिलाड़ी हम देखते हैं, टेनिस लीजिए, अंतर्राष्ट्रीय लीजिए, जब भी उनका गलती होता है उस गलती को वो दोहराते होंगे, देर रात तक सोचते होंगे कि मुझे आज कौन सा शॉट सिलेक्शन खेलना चाहिए था, गलती क्या हुआ, आउटस्विंग गेंद के सामने कौन सी बल्लेबाजी, बल्ला कहाँ लेना चाहिए था। इसलिए कहता हूं हमेशा खराब शॉट का चटनी बनाकर समाप्त कीजिए और अच्छा जो शॉट सिलेक्शन रहता है उसका अमचूर बनाकर साल भर खाइए। अभी तक बढ़िया साझेदारी बनता हुआ 17 रन का साझेदारी हो चुका है, लेकिन साझेदारी तोड़ने के लिए तैयार गेंदबाज अल्पेश। इस बार देखिए गेंद को खेलना चाहते थे कहीं, ओहो चिंगो चिंगो, कहते हैं ना घर पे आया खुशियां दरवाजे से लौट जाना। बतौर सलामी बल्लेबाज मौका था यहां पर कैच लेने का, कहते ना अपनों को धोखा दुश्मन को मौका कभी मत देना। और यहां पर देखिए बहुत बड़ा मौका, चाहे देखिए यहां पर कमेंट्री बॉक्स पर निश्चित रूप से मेहमानों का यहां पर खातिरदारी, जो परंपरा देखिए महाराष्ट्र की और यहां पर परली पंचायत लीग में निश्चित रूप से हर मेहमानों का। यहाँ पर चाय का कप देखिए, कंपनी वाले ने चाय का कप धीरे धीरे साइज करते कम करते जा रहे हैं। ऐसा लगता है चाय नहीं पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं, लेकिन आयोजन करताओं की तरफ से ऐसा कुछ नहीं, वो तो खुल के पिलाते हैं, 2 पीजिए 3 पीजिए। मैं कप के बारे में बता रहा हूँ, अक्सर हम दुकान में जाते हैं ना, क्योंकि मैंने काफ़ी टूर्नामेंट में गया है, वहाँ तो केटली भर के मंगाते हैं, पीजिए भाई जितना पीने का। लेकिन इस महंगाई की ज़माना है, हर चीज़ है। नाईक सरांना मी विनंती करतो की अमित आवासकर आणि पंकज देसाई यांची संपर्क साधायचा आहे। निलेश नाईक सर। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। देखिए हमारे मंच में कई सारे मेहमान हैं, उस मेहमानों के बीच में देखिए बात करेंगे। प्रकाश भाऊ देसाई साहब देखिए तशरीफ रखे हैं, सबके लाडले सबके प्यारे। आज जितनी भी उनकी तारीफ करूं उतना ही कम। आज ये टेनिस क्रिकेट देखिए इस मुकाम तक आज हम इस मंच पर बैठे हैं। कई खिलाड़ी देखिए आज यहाँ पर विदेश दौरा भी कर रहे हैं। निश्चित रूप से इन मेहमानों का, इन हस्तियों की तारीफ करना चाहेंगे, नहीं तो आज क्रिकेट का हम कहाँ, ना हमारे पास कोई बीसीसीआई ना आईसीसी की मदद, आज हमारे लिए यही सब कुछ है।
तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। मैच भी देखिए उतना बड़ा सनसनी मुकाबला, मेगा फाइनल। ओहो, इस बार देखिए ताकत नहीं नजाकत है, और क्या कमाल की बल्लेबाजी करता हुआ बल्लेबाज। सिवा दल भी बता रहे हैं भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। चौके छक्के देखिए मौके के ऊपर लगाते हुए, लेकिन अभी तक सेंसिबल क्रिकेट, समझबूझ का क्रिकेट से, लेकिन कहते हैं ना ठहरा हुआ दरिया काफी गहरा भी हुआ करता है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और 2 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन। कहते हैं ना प्यास ऐसे जगाओ के कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ के कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए प्रकाश भाव देशे शब्द के जिनका जिक्र आज है पूरे महाराष्ट्र में निश्चित रूप से होता हुआ, और उनके साथ साथ देखिए कई सारे यहाँ पर मान्यवर अतिथि परली पंचायत लीग देखिए क्या बेहतर काम किए हैं, सबको इकट्ठा करने के काम किए हैं। और मैं हमेशा कहता हूँ जुड़ गए तो शेर भी घबराएगा, अगर टूट गए तो गिदड़ भी सताएगा। अभी भी जिंदा है निकम अन्ना, ये अभी भी जिंदा है और कमाल का सपोर्ट कर रहे हैं उस पूरे लीग के लिए। चलिए जो भी बख्शिश लगाना है नीलेश सर की तरफ जाइए। नीलेश नाइक सर देखिए बहुत बढ़िया आज के दिन के ऊपर में साथ। और ये चलिए गेंद तो इस बार ऊंचाई तो लिया है, लंबाई की कमी, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज हैं 1 रनों के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए सिंगल की मदद से देखिए कुल स्कोर जाकर पहुंच गए हाँ 24 रन। जैसे कहते ना एक एक ईंट से इमारत बनती है, एक एक बूंद से समंदर बनता है, और एक एक फूल से माला बनता है। पूरी तरह से देखिए यहाँ पर परली पंचायत प्रीमियर लीग में देखिए शाम का समय है, और गर्म चाय की प्याली देखिए यहाँ पर हर मेहमानों से लेकर जितने भी यहाँ पर उपस्थित हैं सभी का खातिरदारी करते हुए बहुत बढ़िया। इस बार गेंद थोड़ा सा नीचे रहा, लेकिन हल्के हाथों से गेंद को खेले, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाज यहाँ पर 1 रन लेते हुए। देखिए सिंगल डबल से टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं। कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको एक अच्छी टोटल नहीं मिलेगा। बड़ी टोटल तक पहुंचने के लिए जैसे कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में अच्छा टोटल तक पहुंचने के लिए बड़ा हिट मारना पड़ता है। इस बार देखिए गेंद का लाइन छोटा था, लेकिन काफी जल्दी बल्ला ले लेते, पहचान नहीं सके गेंद को यहाँ पर, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाज 1 रन मजबूर कर रहे हैं। यहाँ पर गेंदबाजी भी अच्छी हो रही है, जितना भी तारीफ किया जाए बढ़िया वेरिएशन दिखा रहे हैं। टेनिस गेंद आसान नहीं रहता है, जैसे कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक ऑफ ब्रेक कटर गेंद, उससे भी बड़ी बात है। इस बार देखिए गेंद का लाइन छोटा, क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार, एक आसमानी तोला गगन चुम्मी छक्का। तो चलिए ओहो ये चलिए सफलता मिलने के बाद हवा में कीने फील्डर पहुंचे। ओहो चिंगो चिंगो, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए, कहीं ये कैच छूटने के साथ चैंपियन बनने का सपना ना टूट जाए, क्योंकि पकड़ो क्या जीतो मैच है, अगर कैच छोड़ना फिर
कहीं ना कहीं मैच छोड़ना। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 33 रन बना है, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद बचा है, लेकिन देखते हैं अंतिम 12 गेंद के ऊपर कितना रन जोड़ पाएंगे। आदरणीय निलेश दादा साळुंके यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 आणि सलगच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पाण्याची व्यवस्था न्यायची आहे व्यासपीठाच्या समोर, आणि त्याचप्रमाणे आशिषभाई शेळके यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की जो बॅनर आपण समोर जो बरोबर पाहतोय ब्लॅक ड्रेसमध्ये ते आहेत ज्योती इंजिनिअरिंगचे सर्वे सर्वा सतीश दादा देसाई, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली सुधागड तालुका सांस्कृतिक सामाजिक मित्रमंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या आशिष येणाऱ्या 22 फेब्रुवारी ते येणाऱ्या 27 फेब्रुवारीपर्यंत अखंड सुधागड प्रीमियर लीग, जिथे डोंगरपट्टी महागाव, पाली पंचक्रोशी, त्याचप्रमाणे पेडली पंचक्रोशी आणि परळी विभागातील सर्व संघ खेळतील, आणि त्याचे प्रमुख आधारस्तंभ असतील सतीशजी देसाई साहेब आणि आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेब। धन्यवाद। हिस्ट्री निकाल देंगे वो। बहुत बड़ी अपने दिमाग से देखिए कहाँ से सॉन्ग लेकर कहाँ पर सेट कर रहे हैं, कहाँ से फिट कर रहे हैं। इसलिए तो कहता हूँ हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो है, कोई अपनी अदा से, कोई अपनी कला से, कोई अपनी ताकत से। इसलिए कहते हैं ना, कोई भी खिलाड़ी को उसकी शक्ल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर अभी भी 12 गेंद बचा है, और इस 12 गेंद के बाद निश्चित रूप से जब सेकंड निलेश नाइक सर जुड़ेंगे यहाँ पर, और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 33 रन बनाए हैं। लेकिन कहते हैं ना, जनाजा है आशिक का जरा आहिस्ता उठाना, और बचा हुआ 12 गेंद के ऊपर अपना 10 का दम दिखाना। क्या मैदान पर अभी तक सिवा दलवी जिंदा हैं और जिंदा रहने का नजराना दिखा पाएंगे? कहते हैं ना, असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है। क्या दूसरी तरफ से जिस तरह की गेंदबाजी बांध कर रखे हैं, क्या अभी भी बांध कर रख पाएंगे? और ये चलिए यहाँ पर विकेट के जड़ में गेंद, ब्लॉकल में गेंद रखते हुए, कहते हैं ना, ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। जॉनी ब्रश और तीसरा टेस्ट मैच देख लीजिए, जो बुमराह का ब्लॉकल का गेंद था, लेकिन यहाँ पर देखिए एक सिंगल आता हुआ, और सिंगल के साथ कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 34 रन। लेकिन कम से कम अगर 55-60 तक पहुंचना है तो फिर बल्लेबाजी, कहते हैं ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। क्या यहाँ पर बल्लेबाजी के लिए देखिए 1 डाउन पर उतरे हैं गणेश मोहिते, क्या यहाँ पर एक यादगार इनिंग्स दिखा पाएंगे? और गणेश मोहिते हवा में है गेंद, फील्डर गेंद के नीचे यहाँ पर, कहते हैं ना, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और गणेश मोहिते के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। इस मोहिते देखिए जिनके ऊपर उम्मीद था, लेकिन सुनने पर आउट होते हुए, इसे कहते हैं दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा वही रुलाती है सबसे ज़्यादा। कभी कभी जिस खिलाड़ी के ऊपर उम्मीद करते हो ना, उनसे निराश होता है। यही तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। कोई खिलाड़ी कभी भी 11 नंबर का खिलाड़ी भी हीरो बन जाता है, क्योंकि आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है। और टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़िए 8वां 10वां नंबर का बल्लेबाज भी चौका छक्का लगा देता है। कौन अनिल कुंबले का इनिंग्स को भूल सकता है? 2007 में इंग्लैंड के साथ 110 रनों का इनिंग्स तय कर रहा है। तो उसी तरह से यहाँ पर बात करेंगे चौथे नंबर के ऊपर राज, पिछली मैच में क्या कमाल खास बल्लेबाजी किए थे। उम्मीद रहेगा इस बार भी थोड़ा सा बल्लेबाजी। और ये चलिए भाई किनारा लिया यहाँ पर, लेकिन अंदरूनी हिस्सा बाल बाल बचे। अभी तक देखिए बांध कर रखे हैं गेंदबाज। अल्पेश की तारीफ करना चाहूँगा। इसे कहते हैं कान बड़ा होने से कोई बहरा नहीं होता, एकाक चौके छक्के खाने से कोई आशीष नेहरा नहीं होता। भाई ये बुमराह का ज़माना है, क्योंकि गुमराह करना चाहते हैं गेंदबाज भी आजकल आसान नहीं रहता है, क्योंकि टेनिस लेदर गेंद में बहुत फ़र्क रहता है। लेदर गेंद आप 6 का 6 जगह पर डाल सकते हो, लेकिन टेनिस गेंद हाथ से फिसलता है। लेकिन राज को देखिए यहाँ पर कुछ बनना होगा खास, लेकिन साथ यहाँ पर देखिए अभी तक सिवा दलवी पिछली मैच में अर्धे शतक कोई फॉर्म लेकर चलते हुए उड़ाया सिवा दलवी, वाह रे वाह, 47 6 रन।
ये वीडियो क्लिप बामन डोंगरी के मैदान के ऊपर मैंने बनाया था। अब ये रुपेश जी समझ गए होंगे, जब अगले साल आएंगे यहाँ भी एक वीडियो क्लिप बनाएंगे। लेकिन टीम का स्कोर देखिए 40 रन, क्योंकि एक बामन डोंगरी के ग्रामीण मैच में ओहो उड़ाया, वाह रे वाह, ओए दैया मार डाला रे, छक्का। शिवा दलवी, वाह रे वाह, छा गई गुरु। बता रहे हैं मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की जरा, और मेरा ही नाम शिवा दलवी है और मेरे खेलने के अंदाज है गुरु 360 एबी डिविलियर्स की तरह। अभी तक देखिए ठहरा हुआ दरिया कहते हैं ना, काफी गहरा हुआ करता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 46 रन बनाए हैं और लगातार देखिए 2 गेंद के ऊपर 2 छक्का हमला किए हैं। और इसे कहते हैं जीले जिंदगी, खुशी की तलाश ना कर, छूले आसमान जमी की तलाश ना कर। अल्पेश को देखिए पहला ओवर में बढ़िया गेंदबाजी की थी, इसलिए बुलाया गया था इस ओवर में। ओहो यहाँ पर देखिए सेंसिबल क्रिकेट से बहुत बढ़िया क्रिकेट देखिए यहाँ पर। पिछली 2 गेंद पर छक्के लगाए, उसके बाद सिंगल लगाए। जानते थे ओवर का आखिरी गेंद है, बचेंगे तो लड़ेंगे, सर सलामत तो पकड़ी 50। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 47। तर आमचे इथे आता आगमन झालेलं आहे रसिक शेठ मजेटिया यांचं सुद्धा आम्ही परळी पंचायत लीग तर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत। रसिक काका समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय। और तो चलिए बिल्कुल से बहुत बढ़िया प्यार देखिए बढ़िया इस टूर्नामेंट में तर देखिए। तसेच संदेशजी भालेराव यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय। क्या बात है, यहाँ पर देखिए कितने यहाँ पर मेहमान हमारे यहाँ पर तशरीफ रखते हुए। बढ़िया वहाँ पर साथ देते हो। लेकिन चलेंगे यहाँ पर अगली एक ओवर के लिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर थोड़ी सो के बदलाव यहाँ पर। मैं हमेशा कहता हूँ डर लगता नहीं हमें बंदूक की गोली से, हमें डर लगता है हमेशा अनिल कोहली की बल्लेबाजी से। लेकिन इस बार वो आएंगे, हर दुनिया ये गोल है, कुछ लोगों का डबल रोल है। यहाँ पर अनिल कोहली सर की तरफ चलते हैं कॉमेंट्री के लिए। धन्यवाद बबुशा सर। तर सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून अनिल कोहली सर्वांचं स्वागत करीत इच्छितो। चालू असलेला सामना आदित्य स्वराज 11 वर्सेस समीरा फायटर्स। शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, हुक केलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, ब्रँडेड षटकार। आलेला आहे। जर 50 धावांची खेळी केली तर 1001 रुपयाचं पारितोषिक पंकज देसाई यांच्याकडून, तसेच 3 षटकार लागोपाठ लगावले तर निलेश सालुंके यांच्याकडनं 1001, तसेच 3 विकेट जर लागोपाठ घेतले तर 1001 निलेश सालुंके यांच्याकडनं। जबरदस्त बक्षिसांची खैरात होते। प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा सामन्यासाठी। चालू असलेला सामना अंतिम सामना, अतिशय जबरदस्त सामना। आणि बघा जसं मी कॉमेंट्री केली, जसं मी सांगितलं षटकारांना पैशाची बोली लागलेली आहे, तसं शिवा दळवीने एक बघा मोठा पटका मारायचा प्रयत्न केला, बीट झाला। प्रवीण तुगाडे सरांच्या शब्द सांगायचं झालं तर बिंदी गेंद। अतिशय शांत वातावरण, खूप गरम झालेलं आहे सकाळपासून आतापर्यंत, दुपारपासून आता संध्याकाळचं सत्र चालू झालेलं आहे। अतिशय जबरदस्त सामना होणार यात काय शंका नाही। आणि आता मात्र बरोबर चेंडूचा
टप्पा ओळखून चेंडूला हुक करून पुन्हा एकदा येतो एक ब्रँडेड षटकार. तर या षटकारावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 या धावसंख्येवरती आणि त्याच्यामध्ये शिवा दळवी वैयक्तिक खेळतोय 38 या धावांवरती. बिल्कुल अनिल कोहली सर, देखिए शिवा दलवी पिछली मैच में भी अर्धशतक लगाए थे और इस बार भी देखिए क्या इनिंग्स है. कहते ना खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला हो टक्कर का. वाह रे वाह, हम तुमको निगाहों में इस तरह छुपा लेंगे. अगर प्रकाश भाव का बस चलेगा तो इन्हें मुंबई इंडियंस में जगह दे देंगे. तर एक धाव पूर्ण होते आणि फंबलिंग झालं इथं. एकच धावेवरती समाधान आणि मी म्हणेन शिवा दळवीसाठी खरंच प्राणाची आहुती दिली या फलंदाजाने राज मनवे याने. कारण की त्याला सुद्धा माहिती आहे की समोर शिवा दळवी अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स मध्ये फलंदाजी करतोय, त्याला फलंदाजीसाठी चान्स देणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय तो सूरज. शतकातील काही चेंडू शिल्लक असतील. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी होतोय, जबरदस्त गोलंदाजी खरंच सचिन लांगे यांची. काय चेंडू वापरला बघा, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला मानलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू जबरदस्त. प्रेक्षकांनी मी तर म्हणतो प्रत्येक चेंडूला आहे ना तुम्ही खरंच मी तर म्हणतो तुम्ही काय देऊ नका, पण त्या प्रेक्षकांनी ना मी तर म्हणतो प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाजाला टाळ्यांचा सन्मान द्या. मी तर म्हणतो खरंच. एक धाव आरामात पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा 100% प्रयत्न होणार का, परंतु आणि पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बाद होते सूरज. आणि एक धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या धावसंख्येवरती. जिंकण्याकरता मला असं वाटतंय 62 धावांचं लक्ष आहे. एक बिग फाईट होणार, एक समाधानकारक टोटल उभी झालेली आहे. मी आता चान्स देईल रिया डीजेला. हॅलो, या आज संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं आज व्यासपीठ फुलून गेलेला आहे. असं म्हणतात ना की साधू संत याची घरात तोची दिवाळी दसरा, आणि व्यासपीठावर आपण अनुक्रमे नाव घेतोय. आदरणीय प्रकाश भाऊ देसाई यांचे इथं हे स्थानापन्न झालेल्या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे संतोष शेठ देशमुख, त्याचप्रमाणे आदरणीय सतीश जी देसाई, त्याचप्रमाणे आदरणीय दत्तात्रय शेठ आवासकर, सुनीलजी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे उदयजी धुमाळ साहेब, अमोलजी देसाई साहेब, दीपकजी गायकवाड साहेब, मोरे साहेब, संतोषजी वालगुडे साहेब, त्याचप्रमाणे नवनीतजी देशमुख साहेब, आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विठ्ठलजी सिंदकर साहेब, त्याचप्रमाणे रसिक शेठ मजेठिया साहेब, नवनीतजी देशमुख साहेब, सतीशजी पवार साहेब, आशिषजी शेळके साहेब, त्याचप्रमाणे राहुल दादा गायकवाड, ॲडव्होकेट प्रवीणजी कुंभार साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय केतन दादा देसाई साहेब, आदरणीय राहुलजी कांबळे साहेब, आदरणीय संदेशजी भालेराव साहेब,
नागेशजी भालेराव साहेब, भावेजी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आमचे दादा आदरणीय राजेश दादा गायकवाड साहेब, योगेशजी मोरे साहेब, ज्ञानेश्वरजी बांगारे साहेब, बापू देसाई साहेब, या सर्वांचं आपण नाव घेणार आहोत. आदरणीय निलेश दादा साळुंके साहेब, जयंत आवासकर साहेब, दत्तात्रय शेठ आवासकर, ज्ञानेश्वर दादा पांगारे साहेब आणि राहुलजी कांबळे साहेब. अमोलजी देसाई साहेब, या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. व्यासपीठाकडे वळणार आहे. अंतिम सामना असेल. मराठीकडे वळतो मी नक्की, हिंदी भाषेचा कॉमेंटेटर आहे, परंतु प्रेक्षकांमुळे आज आपण मराठीमध्ये समालोचन करूया. प्रथम फलंदाजी केली आदित्य स्वराज 11 संघाने, 61 धावा जमवल्या आणि 62 धावांचं आव्हान समीरा फायटर्स संतोष दादा वालगोडे यांचा संघ. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. रोशनजी वालगोडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये पारितोषिक, विकेट षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक आणि जर कुठल्याही खेळाडूंना अर्धशतक झळकावलं तर 2001 रुपयाचं पारितोषिक वालगोडे साहेबांकडून असेल. 62 धावांचं आव्हान. आदरणीय निलेशजी खालबोर साहेब आणि गोपीनाथ दादा खापरे साहेब, या दोघींना विनंती असेल की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी आणि अवघ्या जगात माय मानतो मराठी. अशा अभिजात मराठी भाषेला, आमच्या या राज्य भाषेला जी राष्ट्रभाषा सुद्धा होऊ शकते, अशा मराठी भाषेला मानवंदना देऊन मी निलेश नाईक अंतिम सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये शिवा दळवी खूपच पुढे गेलेला आहे. जर इथे सूरज देशमुखनी 2 विकेट घेतले तर बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये तो आघाडीवर राहील. बंटीदादा देसाई यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक आहे. रिया डीजे इथे लक्ष द्यायचं आपण. आपल्याला संधी दिली जाणार नाही कारण आम्हाला सगळ्या आमच्या मान्यवरांची नावं घ्यायची आहेत. मॅच ऑन. पहिला चेंडू फुल टॉस ऑफ साइडला, कव्हर्स मधून चेंडू सरळ गोळीच्या वेगाने विराट कोहली स्टाईल चेंडू सीमारेषेकडे, मात्र तितकंच उत्तम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, ते म्हणजे आदित्य स्वराज 11 संघाचं. 62 धावांचं आव्हान, 5 षटकांचा सामना आपण बघतोय. प्रतिषटक 12 धावा आहेत आणि दिनेश आवासकर हा कसलेला फलंदाज, ज्याच्या जवळपास आपण बघतोय 120 धावा आहेत आणि त्याच्या समवेत आहे केतन पोपट. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लेग स्लिप मध्ये खेळाडू स्वतः व्हाईस कॅप्टन शिवा दळवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. जोरदार अपील. आम्हाला माहिती आहे अंतिम फेरीचा दबाव आहे, त्याच्यामुळे आम्ही पंचांना जास्तीत जास्त त्रास कसा होणार नाही याची आपण दक्षता घेऊ की बॉल डिलिव्हर झाल्यास स्टॉप होऊ. इथे सूरज देशमुखने जर 2 विकेट घेतले तर ते लिडिंग विकेट टेकर मध्ये येऊ शकतात, कारण रवींद्र म्हस्कर याच्या 10 विकेट्स आहेत. रवींद्रच्या टोटल 11 विकेट झालेले आहेत. 11 विकेट झालेले आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागते, चेंडू लेग स्लिप मध्ये जातोय. खऱ्या अर्थानं धावसंख्येला आता गती मिळते. धावसंख्या 3. या संपूर्ण स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय प्रकाश भाऊ देसाई, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना रायगड. या संपूर्ण स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय संदेश भाऊ कुंभार, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत परळी आणि माननीय श्रीमती उज्ज्वलाताई रमेश देसाई, उपसभापती पाली पंचायत समिती यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा श्री गणेशा झालेला आहे. धावसंख्या 3. स्ट्राईक रेंजला केतन पोपट. बाहेरील कड आणि इथे मात्र पहिला गडी तंबूत. प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहतोय आदरणीय राजेश दादा परदेशी, माननीय सदस्य परळी ग्रामपंचायत, आदरणीय देसाई उद्योजक, ज्योती इंजिनिअरिंग आणि SPL चे या संपूर्ण लीगचे प्रमुख आधारस्तंभ. त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुनीताताई महादेव सिंदकर, उपसरपंच परळी ग्रामपंचायत.
त्यानंतर आदरणीय संतोषदादा देशमुख सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय श्री सुशील शेठ कौशिक साहेब सृष्टी फार्म आणि आदरणीय महेशजी ठाकूर सदस्य ग्रामपंचायत परळी. धावसंख्या 3 आणि गडी बाद होतोय. धावसंख्या 3 आणि पहिला गडी गार होतोय तो म्हणजे केतनच्या रूपात. मात्र स्वतः कर्णधार ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक सैन्यासाठी सेनापती निवडला होता आणि असाच एक शूर शिवरायांचा सेनानी ज्ञानेश्वर दळवी यांचा सुपुत्र अल्पेश दळवी आता फलंदाजीसाठी मैदानात. याच फलंदाजाने अत्यंत घातक फलंदाजी गतवर्षी केली होती. 8 चेंडूमध्ये 8 षटकार लावण्याचा विक्रम ज्याच्या नावे आहे असा अल्पेश. सूरज देशमुख देसाई पाड्याचा हा उगवता यंग हँडसम सितारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र डिफेन्सिव्ह शॉट, बॅक बॉलर बॅक डाऊनचा प्रयत्न, वाचला होता जीवा म्हणून वाचला शिवा. मात्र इथे अल्पेश दळवी जवळपास वाचला तो म्हणजे सूरज देशमुखच्या या फेकीपासून. पुढील आपण आदरणीय व्यक्तींचं नाव घेतोय. आदरणीय अमोल दादा धुमाळ सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर आदरणीय विठ्ठलजी सिंदकर माननीय सदस्य प्रल्ली ग्रामपंचायत, आदरणीय ॲडव्होकेट प्रवीण भाई कुंभार सदस्य प्रल्ली ग्रामपंचायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 1 गडी बाद 4. 62 धावांचं आव्हान. प्रत्येक षटकाराला 201, प्रत्येक चौकाराला 101. रोशन वालगुडे साहेब यांच्या माध्यमातून आणि सलग षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ वालगुडे साहेब यांच्या माध्यमातून. बघूया सूरज देशमुख स्ट्रायकर एंडला दिनेश आवासकर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू गोळीच्या वेगाने शिवरायांचा छावा आणि या 4 धावा. सणसणीत हा चौकार होतोय. रमेश गणपत निकम साहेब हे सुद्धा हा सामना पाहतात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक युट्यूबच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. पुढे फुलते. धावसंख्या 1 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. त्याचप्रमाणे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते नागेश देशमुख, त्याचप्रमाणे आदरणीय श्री शेखर शेठ डोंगरे माजी सरपंच परळी ग्रामपंचायत, आदरणीय दीपक दादा गायकवाड सदस्य परळी ग्रामपंचायत, आदरणीय पंकजजी देसाई सदस्य परळी ग्रामपंचायत, आदरणीय दत्तात्रय शेठ आवासकर माजी सरपंच परळी ग्रामपंचायत, सुयोगजी गांडेकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुधागड, आदरणीय सतीजी पवार सामाजिक कार्यकर्ते आणि आदरणीय अमोल भाऊ देसाई माननीय उपसरपंच परळी ग्रामपंचायत आणि आदरणीय राया पवार सदस्य परळी ग्रामपंचायत. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय कर्णधार प्रमिल शिंदे. रिव्हर्स स्वीप आणि इथे बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार येतोय. ज्ञानेश्वर दळवी यांचा सुपुत्र मात्र चमकतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 गडी गमावून 12 धावा. आदरणीय प्रमुख पाहुणे असतील आदरणीय श्री निलेश आनंद साळुंके सामाजिक कार्यकर्ते शेमडी, आदरणीय श्री प्रकाश भाऊ आवासकर सदस्य ग्रामपंचायत परळी, सौभाग्यवती अलकाताई देशमुख सदस्य ग्रामपंचायत परळी, आदरणीय कामिनीताई राजपूरकर सदस्य ग्रामपंचायत परळी, आदरणीय सुनीलजी गायकवाड सदस्य परळी ग्रामपंचायत. सज्ज गोलंदाजी मार्कवर प्रमिल. परत एकदा स्वीट हिटचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप गली क्षेत्रामधून. हा येतोय सलगचा दुसरा ब्रँडेड चौकार अल्पेश दळवीच्या बॅटमध्ये. जी शेळके मॅनेजर आरडीसीसी बँक परळी, त्याचप्रमाणे आदरणीय उपसरपंच मानखोरे श्री विलासदादा पालवे आणि आदरणीय श्री सामाजिक कार्यकर्ते सुरेश अण्णा जाधव. धावसंख्येत भर. धावसंख्या 16. इथे इनसाइड एज आउटसाइड एज लागली. थर्ड मॅन मध्ये गचा क्षेत्ररक्षण. इथे 1 धाव मिळते आणि धावसंख्या आता 17च्या घरात. आता समीकरण आहे संख्या धाव फलकावर आता येते ते म्हणजे 17. त्यानंतर पुढील प्रमुख पाहुणे आपण पाहिले ते म्हणजे आदरणीय सौभाग्यवती करुणाताई शिंदे सरपंच सदस्य ग्रामपंचायत परळी,
त्याचप्रमाणे समीर शेठ पांगारे, उपसरपंच उमरे, आदरणीय श्री धर्मेंद्रजी आंदेकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आदरणीय सौभाग्यवती संचिताताई कदम, सदस्य परळी ग्रामपंचायत. दिनेश आवासकर हा सामना करतो. इथे मात्र स्वैर चेंडू, इथे पंच आम्हाला वळतात, इशारा करतायत की ह्या स्वैर चेंडूने धावसंख्येला गती प्रदान होते. धावसंख्या 18. आता चेंडू आहेत 21 आणि 44 धावांची आवश्यकता. आदरणीय सौभाग्यवती माई भीमा पवार, सदस्य परळी ग्रामपंचायत, आदरणीय बबन दादा बोरीटकर, सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय गणपत शेठ मोहिते, उद्योजक. बॅकफुटला जाऊन सुंदर नेत्रदीपक हुकचा शॉट. चेंडू खाली कोणताच क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र इथे चांगला प्रयत्न. चेंडू सीमा पार आणि हा येतोय खणखणीत चौका. आवेशच्या घरात आणि आता चेंडू शिल्लक असतील 20 आणि 40 धावांची आवश्यकता. संतोष शेठ वालगुडे यांचा संघ जिंकतोय की आपण बघतोय सुशीलजी देसाई आणि उदय धुमाळ यांचा संघ जिंकतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. त्याच्यानंतर आपण बघतोय पुढील प्रमुख पाहुणे नवनीतजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, नाना पडळकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते, एम खेडकर साहेब, ग्रामसेवक, श्रीकांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, राहुल गायकवाड, अरुणजी सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते. या षटकामधील चेंडू शिल्लक आहेत शेवटचा प्रमिल शिंदेचा. स्ट्राईक रेंजला दिनेश आवासकर. इथे मात्र सुंदर प्रयत्न आणि इथे सलगचे 2 निर्धाव चेंडू येतात आणि इथे मात्र उदय धुमाळ, सुशील देसाई यांचा संघ थोडासा पुढे थळकतोय. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आणि आपण पुढील प्रमुख पाहुणे बघतोय. राजन आवासकर, सामाजिक कार्यकर्ते, गोपीनाथ खापरे, सामाजिक कार्यकर्ते, योगेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते, रुपेशजी साळुंके, सामाजिक कार्यकर्ते, निलेशजी काळभोर, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञानेश्वर दळवी, सामाजिक कार्यकर्ते, दिलीप जाधव, संतोष दादा जाधव, रसिक शेठ मजेठिया, त्याचप्रमाणे बापू देसाई, चंद्रकांत पोकळे साहेब, पोलीस पाटील नेरे, शशिकांत देसाई, महेंद्रजी बारणेकर, राजेशजी कुंभार साहेब, मनीषजी वाघोसकर साहेब, प्रदीपजी वाघोसकर साहेब, अनिलजी पाठारे साहेब, भावेशजी गायकवाड साहेब, महेंद्रजी गायकवाड साहेब, महादू दुधाणे साहेब, नारायणजी निकम साहेब, विजयजी गोळे उर्फ मामा गोळे आणि नवरत्न ज्वेलर्स नवनाथ राजगे. चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी आता 40 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार काय आहे प्रेक्षकांचा कल नक्कीच. कॉर्डलेस माईक जर तेवढा लेंथ खेचता तर नक्कीच मी प्रेक्षकांमध्ये जातो. याच दरम्यान नागेश देशमुख यांचं आगमन, त्यांचं सुद्धा स्वागत. इथे मात्र सलग 2 चौका षटकावाले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी आपण बघतो रोशन वालगुडे साहेब यांच्या माध्यमातून 18 चेंडू 40 धावा. समीकरण अशक्य नाहीये. तर अल्पेश दलवेसाठी सुवर्ण संधी आहे. जर मॅच जिंकून दिली तर रोशन वालगुडे यांच्याकडनं एसिक्सचे ब्रँडेड शूज त्याला मिळणार आहेत. त्याची रोख प्राइस आहे 5000 रुपये. जर अल्पेश दलवेनी हा सामना जिंकून दिला तर रोशन वालगुडे यांच्याकडनं ब्रँडेड एसिक्सचे शूज. गोलंदाजी मार्कवर स्वतःचा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन देसाई पाड्याचा सुपुत्र सूरज देशमुख स्ट्राईक रेंजला. परळी गावचा उगवता सितारा हार्दिक पांडे ऑफ सुधागड, अल्पेश दळवी. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. इथे मात्र दोघाही गोलंदाज फलंदाजांवर इथे मात्र दबाव असेल. 18 चेंडू 40 धावा, 40 धावा, 18 चेंडू 40 धावा. कोण जिंकतोय, उदय शेठ धुमाळ यांचा संघ की संतोष शेठ वालगुडे यांचा संघ? बघूया काटेकी टक्कर. अंतिम सामना परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीग. रमेश निकम साहेब बघा वाट काढतायत आडव्या बॅटने प्रयत्न, इनसाइड एज लागते. आता समीकरण 17 चेंडू आणि 40 धावा. पुढे बघतोय आपण अमितजी वेलकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते, प्रकाशजी जागडे साहेब, आदरणीय केशव बाबाजी मुसळे साहेब, त्याचप्रमाणे चंद्रकांत साळुंके साहेब, गणेशजी वाघोसकर साहेब, एकनाथजी गायकवाड साहेब, अशोकजी वाघमारे साहेब, केटी गायकवाड साहेब, चंद्रकांतजी साळुंके साहेब,
आणि सर्वात जास्त मदत पत्रकार बंधू आणि जांभूळपाडा पोलीस स्टेशन. वॉट अ बॉलिंग. इथे मात्र देसाई पाड्याचा हा खेळाडू कुठेतरी परळीच्या या हार्दिक पांड्यावर वरचढ ठरतोय. मात्र आपल्याला पलटवार करावा लागेल. सिंह ज्यावेळी 2 पावलं मागे सरकतो तो 4 पावलं आणखी वेगाने पुढे झेपावत असतो. बघूया काय होतंय. चेंडू 18-40 धावांची आवश्यकता असताना सलगचे 2 चेंडू निर्धाव. सूरज देशमुखला सुद्धा आता सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक बंटी देसाई यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. अल्पेश दळवीच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 आणि सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे रोशन वालगुडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सूरज देशमुख यावेळी सलगचा 3रा चेंडू निर्धाव टाकतोय का. इथे मात्र सुंदर बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साईडला ड्राईव्ह केला. चेंडू कार्पेटला चाटून लॉंग ऑन मध्ये जातो. तिथे मात्र एकच धाव मिळेल. दिनेश आवासकर हा सातत्याने फक्त गुरुवार सोडून सातत्याने मासळी खातोय. त्या मासळीची ताकद त्याला दाखवावी लागेल. आपल्या अंगामध्ये किती रावस आहे, किती पापलेट आहे, किती सुरमय आहे आणि किती आपण सुकी मच्छी खाल्लेली आहे याची ताकद आज त्याला दाखवावं लागेल. कारण आज मंगळवार जरी असला आणि जो खंजीर या नावाने सुप्रसिद्ध आहे सूरज देशमुख एकटा 1 किलो बिर्याणी खातोय. इथे मात्र ताकद दाखवावी लागेल. इथे ताकद आली काय पाहूया. प्रमिल शिंदे चेंडू खाली आणि इथे मात्र बळी जातोय दिनेश आवासकर याचा. डीजे चेंडू आता शिल्लक असेल 14 बरोबर. 14 चेंडू 39 धावा. 39 धावा 14 चेंडू. आता कुठेतरी सकाळच्या वडापावची ताकद काढावी लागेल. गुरुपेक्षा चेला भारी होतोय का पाहूया. गुरु असेल शिवा दळवी आणि चेला असेल अल्पेश दळवी. हॅट्रिकला विकेट हॅट्रिकला षटकाच्या हॅट्रिकला ड्रीम्स क्रिकेट माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे एडी साठी आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे ड्रीम्स क्रिकेट माध्यमातून. ब्रँडेड शूज आहेत. काही असो सलगचे 2 षटकार आले तरी ब्रँडेड शूज लावू आम्ही. ऑन साइडला अरे बाप रे बाप हातात चेंडू आणि इथे खंजीर खुपसण्याचं काम करते अनिल कोळी. चांगला खेळ दाखवतायत. त्या संघांना प्रोत्साहन देत आहेत संघ मालक आणि खऱ्या अर्थानं परळीकरांचा विजय होतोय. क्रिकेटचा विजय होतोय. इथे कुठला संघ हारत नाही, कुठला संघ जिंकत नाही. इथे जिंकते ती फक्त क्रिकेट, जिंकते ती फक्त परळी ग्रामपंचायत. आणि सर्वांना सहकार्य असेल. जेव्हा बक्षीस आम्ही देणार आहोत त्यावेळी कुठल्याही प्रकारचा वाद आपण घालणार नाहीत. इथे मात्र रमेश गणपत निकम साहेब हे सर्वत्र रमेश गणपत निकम साहेब यांच्याकडून मोठी घोषणा आलेली आहे 6 षटकाराला. तर आता मात्र जे सूरजने पुन्हा एकदा एक विकेट घेतले त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बंटी देसाई यांच्याकडनं. टोटल 1000 रुपये माझ्याकडे जमा झाले आहेत. सूरज जैसे विकेट लो पैसा कमाओ, विकेट लो पैसा कमाओ. 13 चेंडू 39 धावांची गरज. रमेशजी गणपत निकम साहेब कायम स्पर्धेला मदत करतात, त्यांचं मनपूर्वक आभार साहेब. 13 चेंडू 39 धावा, 39 धावा 13 चेंडू. आणि इथं स्ट्रायकर एंडला कोण आहे? ओमकार. डिफेन्सिव्ह शॉट
आता चेंडू असतील 12 आणि 38 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 12 आणि 38 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण बघतोय कोणता होणार बेस्ट बॉलर. मात्र माझं तर वैयक्तिक असंच मानणं आहे, कुठल्याही गोलंदाजाचे जास्त विकेट असो, परंतु जो गोलंदाज क्रुशियल मोमेंटला संघाला विकेट काढून देतो तोच खरा गोलंदाज असतो. आपण जर नियम बघितले ICCचे तर त्या पद्धतीनेच आपल्याला बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन दिलं जातं की कोणता गोलंदाज संघाला मोक्याच्या क्षणी विकेट घेतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना रायगड आदरणीय प्रकाश भाऊ देसाई यांच्या माध्यमातून तर समीकरण आता एकूण असं आहे की 12 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य असणार आहे. आर्थिक मदत प्रकाश भाऊ देसाई यांच्या माध्यमातून संपूर्ण लीगला मोठी आर्थिक मदत. त्याचप्रमाणे आदरणीय संदेशभाई कुंभार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला आर्थिक मदत लाभलेली आहे. त्याचप्रमाणे प्रकाशजी आवासकर साहेब, समीरजी पांगारे साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत लाभलेली आहे. समीकरण 12 चेंडू 38 धावा. आदरणीय संतोषजी देशमुख साहेब, आदरणीय राजेशजी परदेशी साहेब आणि अमोल शेठ धुमाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण जवळपास 1500 टी-शर्ट आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आशिषभाई शेळके यांच्या माध्यमातून सुद्धा या लीगसाठी प्रचंड आर्थिक मदत लाभलेली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. नागेशभाई देशमुख यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ नंबरची ट्रॉफी. राहुल दादा गायकवाड यांच्या माध्यमातून पाणी. सतीशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची सायकल. सतीशजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून युट्यूब. मात्र 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. सामना अद्याप संपलेला नाहीये. मात्र भाऊ खरंच आनंदित झाले असतील की संध्याकाळ होण्याच्या अगोदर फायनल संपवतोय आपण. हे आयोजन कमिटीचं खरंच कौतुक करायचं आहे आणि त्याच्या मागे आमची सुद्धा मेहनत आहे की आयोजन कमिटीला सातत्याने आम्ही सुद्धा सांगतोय. इथे मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. आता मोठे फटके खेळण्यासाठी कोणताच राहिला नाही का यांच्याकडे सरदार. जो सरदार औरंगजेबाला नडेल असा सरदार आहे का संतोष वालगुडे साहेब यांच्या संघामध्ये. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता. नडला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने औरंगजेबाला. किती विकेट? प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक ऍडव्होकेट सुशील गायकवाड यांच्या माध्यमातून. हे सगळे पैसे अनिल कोळी यांच्याकडे जमा करा. गोलंदाजी मार्कवर विशाल आलडे. याच गोलंदाजाने, अरे बापरे, याच गोलंदाजाने उदयजी धुमाळ आणि सुशीलजी देसाई यांना या लीग मध्ये आणलं. तोच गोलंदाज विशाल. हा कुठल्या गावाचा आहे? कोशिमळे गावाचा. आता वाजव डीजे. सूरज देशमुखी त्यांनी विकेट घेतली. त्यासाठी उदय धुमाळ यांच्याकडनं आणि सुशील देसाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. आता नाही ते कधी नाही. चले जावचं आंदोलन महात्मा गांधी यांचा आठवा. खऱ्या अर्थानं आठवा तुम्ही तोरणा किल्ला जिंकताना जी लढाई केली शेलार मामाने. आता नाही तर कधी नाही. तुमचा तानाजी धारात्रिटी नक्कीच पडलाय. जो समीरा फायटर संघ खेळतो त्यांचा तानाजी धारात्रिटी पडलाय. परंतु कोणाला तरी शेलाल मामा व्हावं लागेल. कोणाला तरी परतीचे दोर कापावे लागतील. कोणता असा फलंदाज आहे त्याला ताकद दाखवावी लागेल. इथे मात्र फलंदाजी करते ओमकार आणि रवींद्र. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 27. षटकार, नो डाऊट, नो डाऊट. अरे कॉमेंटेटर कर्स कशासाठी म्हणतात? फटका आला तेव्हा छापली होती. आठ चेंडू आणि
29 धावा, समीकरण स्टेबल आहे, सामना कुठेही अजून झुकलेला नाहीये. क्षेत्ररक्षण प्रत्येक षटकारासाठी ओंकारला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून. इथे मात्र समीकरण आपण बघतोय 7 चेंडू आणि 28 धावा, बरोबर 7-28 षटकाराची गरज आहे. अनिल षटकार आला, कोण आहे फलंदाज स्ट्राईक रेंजवर? रवींद्र. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न 100% होणार. 2 धावा आणि आता मात्र आणण्याची ताकद एकाच माणसामध्ये आहे. इथे सुमित डोंगळेला, ओमकार देसाईला, कृष्णा सातपुतेला आणायची ताकद एकाच माणसामध्ये. ते कमी नाव घेत नाही आणि त्यांच्या स्मिता असं आपण ऐकतोय की या सुधागड तालुक्यामध्ये कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, उस्मान पटेल यांना आणण्याची किमया कोणी केली? पंकज भाऊंनी. जरा जोरात बघायला पाहता लाजला. मात्र सुमित डोंगरे असं, विश्वजित ठाकूर असं कोणालाही आणायचं असेल तर भाऊ असतील तर ते इथं सुधागड तालुक्यात येतील. बघूया इथं 6 चेंडू आणि 26 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. जर नक्कीच आपल्याला संधी मिळाली तर एप्रिल मे मध्ये आम्ही नक्कीच भाऊंना विनंती करू की एक मोठी देखणी स्पर्धा, भाऊ एप्रिल मे मध्ये, लवकर नाही करा, एप्रिल मे मध्ये मोठी स्पर्धा आपण करावी. 6 चेंडू 27 धावा. तर प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात, ये क्रिकेट खेळ है ऐसा गिरगिट जो कभी भी रंग बदल सकता है. म्हणून मी सांगतो 7 चेंडू आणि 27 धावा, समीकरण स्टेबल आहे. फलंदाज मनगड जर ताकद असेल तर एकेरी झुंज देऊ शकतो तो. सहा चेंडू 27 धावांची गरज आहे. इथं षटकार येतोय का पाहूया. नाही, सूरज देशमुख आहे आणि आज सूरज देशमुख याचा आज आईच्या हातून मात्र मार खाऊन आलेला आहे आणि प्रत्येक चेंडूवर त्याला काही ना काही यश मिळतंय. आणि 2 शब्द ऐकलेत पंकज देसाईंनी, त्याचे कान टोचले, मात्र सोनाराने कान टोचले आणि इथे मात्र संघ पुढे जातोय. आदित्य स्वराज 11, जो संघ लीग स्टेज मधून जवळपास बाहेर पडला होता तो कुठे ना कुठे उदय धुमाळ आणि सुशील देसाई यांच्या कुठेतरी पुण्यहीने आत आला आणि तो आता फायनल मारतोय. गेल्या वर्षीच्या PPL ला ऑप्शनला बघितलं होतं, अतिशय नाराज झाले होते. ते म्हणाले माझ्याकडे कुठले खेळाडू आहेत, मात्र दरवर्षी ते नाराज होतात आणि शेवटला हसतायत. ते बघा तिथं मी बघितलं, कारण मी होतो ऑप्शनला, तिथे आधी हात केलाय. शिवसेनेचे परळीचे शाखा प्रमुख आहेत, हसतायत. संघ त्यांचा आता इथे खूप पुढे गेलेला आहे. मात्र सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 26 धावा, 6 चेंडू आणि अद्यापही 5 चेंडू आणि 27 धावांची अद्यापही आवश्यकता आहे. षटकार येणं गरजेचं आहे. स्ट्राईक रेंजला नितीन पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे षटकाराची गरज आहे, तलवारीची गरज आहे. इथे तह करून काहीच फायदा नाहीये. इथे मात्र 4 चेंडू आणि आता 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजासाठी 200 रुपये पारितोषिक. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस केतन दादा देसाई यांच्या माध्यमातून जो आता बळी मिळवला त्या गोलंदाजाला 200 रुपये पारितोषिक. इथे मात्र आता अंतिम विजेता संघ आपल्याला जवळपास निश्चित झालेला बघतोय आपण. शिवा दळवी खुश आहे. आज ती त्यांनी जी SD ची ब्रँड दिलेला आहे तो म्हणजे आज कल्पेश. हायलाइट बघूया आपण.
कल्पेश दळवीचं अर्धशतक पाहिलं आपण, बरोबर? कल्पेश दळवीचं आहे, कल्पेश दळवीचं अर्धशतक पाहिलं. सुशील शिवा दळवीचं अर्धशतक मागितलं. डीसी उर्फ चेतन दुधाणे याचा अर्धशतक पाहिलं. हॅट्रिक पाहिली आपण या लीग मध्ये, सर्व काही पाहिलं. दिनेश आवासकरची शतकी खेळी पाहिली. अनेक खेळाडू शतकांच्या पुढे गेले. कल्पेश दळवी हा सुद्धा 142 धावा त्याच्या जवळपास झाल्या. सगळ्यांकडे आपण नक्कीच वळणार आहोत. तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र ऑफस्टम्पच्या खूपच चेंडू बाहेर फेकलाय. पंचांनी पनिश केलंय त्याला. एक धाव निश्चितच, 1-2 अशा धाव्यांनी काहीच होणार नाही. आता जर तुम्हाला संघाला विजय करून द्यायचा असेल तर मोठा फटका मारण्याची गरज आहे. नितीन सिंदकर, सामना संपल्यानंतर कोणीही मैदानात जायचं नाहीये आणि कुठल्याही बॅनरला हात नाही लावायचंय. सर कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीम.